ब्रह्मानन्दं सुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं जगद्रूपं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं नमामि विनायकं नौमि सागरे नाम विश्रुतं येषाञ्ज्ञानसान्निध्यात् देवा मुक्ता भवन्ति सागरेण विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे वन्दयमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपतगामि ज्ञानेश्वरस्तु भगवान् कुन्तिर्न एव श्रीरङ्गनाथमुराजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदायकदक्षं भावश्रीक्षेत्रं स्वासिनन्दं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। परमहंस संन्यास, एक विविध दिशा संन्यास व दोन विद्वत संन्यास. परमहंस संन्यास याचं चिंतन आपण पाठीमागे केलं आणि त्या परमहंस संन्यासामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे विविदिशा संन्यास आणि दुसरा आहे विद्वत संन्यास. अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा आहे, ब्रह्मज्ञान हवं आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो संन्यास घेतला जातो त्याला कोणता संन्यास म्हणायचा? विविदिशा. ब्रह्मज्ञान झालेलं नाही आहे, प्रपंचामध्ये आहे, पण तीव्र जिज्ञासा की आता आपला उद्धार व्हावा, आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं आणि ह्याच्यासाठी जो विधियुक्त संन्यास घेतो त्याला कोणता संन्यास म्हणायचा? विविदिशा. आणि दुसरा आहे विद्वत संन्यास. ज्ञानाच्या नंतर अंतःकरणामध्ये ज्या काही वासना असतात किंबहुना मन थोडं त्या ठिकाणी मला चंचल असतं आणि म्हणून वासनाचा क्षय होण्यासाठी, मनाचा लय होण्यासाठी, मनाचा नाश होण्यासाठी सतत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ आनंदासाठी जो संन्यास घेतला जातो त्याला काय म्हणायचं? विद्वत संन्यास. असे दोन संन्यास आहेत, विविदिशा आणि विद्वत. विविदिशा संन्यास म्हणजे तुमच्यासारख्याने घ्यायचा आणि विद्वत संन्यास म्हणजे आमच्यासारख्याने घ्यायचा. कसा घ्यायचा? की नको बाद आहे काही, आता काय करायचं? जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद उपभोगायचा आणि ह्याच्यामध्ये राहिल्यानंतर विक्षेप असतो आणि म्हणून किंचितसा मनाचा त्या ठिकाणी मनाची चंचलता, किंचितशी यांच्या अंतःकरणामध्ये काय की वासना आहे, या सर्व गोष्टीचा क्षय होण्यासाठी जो संन्यास त्याला करण्याचा विद्वत संन्यास. विद्वानानं घेतलेला संन्यास म्हणजे विद्वत संन्यास आणि मुमुक्षूने घेतलेला संन्यास म्हणजे विविदिशा संन्यास. प्रपंच, बाह्य प्रपंच व अंतर्प्रपंच. आता हे आपल्यास माहीत आहे, बाह्य प्रपंच पत्नी, मुलं, शेती, बाडी हा जो प्रपंच आहे हा बाह्य प्रपंच आहे. आणि आतला जो प्रपंच आहे तर याला अनेक प्रकारे सांगितलेलं आहे की काम क्रोधाधिकांना सुद्धा अंतर्प्रपंच म्हटलेलं आहे. एवढंच नाही, देह तादात्म्य याला सुद्धा काय की अंतर्प्रपंच म्हटलेलं आहे. म्हणून हे दोन प्रकारचे प्रपंच आहेत. प्रज्ञा, स्थित प्रज्ञा व अस्थित प्रज्ञा. आता हे प्रज्ञा बुद्धी दोन प्रकारची, एक स्थितप्रज्ञ आणि दुसरा कोणता आहे? अस्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, असं अर्जुनाने प्रश्न विचारला. आणि म्हणून जैसा निर्वातीचा दीपो सर्वथा नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो नित्ययुक्तो. निर्वातेचा जिथे वारा लागत नाही अशा ठिकाणचा जो दीप आहे तो जसा सदैव स्थिर असतो तसा स्थित प्रज्ञावाला कसा असतो की सदैव स्थिर असतो. आणि दुसरी जी प्रज्ञा आहे ती कशी आहे? अस्थित, एका जागेवर स्थित राहत नाहीये.
लक्षण, स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण आपण बघितले. हे लक्षण सदा विद्यमान जे लक्षण असतं, सदैव जे लक्षण असतं त्याला कोणतं लक्षण म्हणायचं? स्वरूप लक्षण. जे कधी जात येत नाही त्याचं नाव कोणतं लक्षण आहे? स्वरूप लक्षण. आणि तटस्थ लक्षण म्हणजे कदाचित असतं आणि कदाचित नसतं, म्हणजे ते व्यावर्तक असतं, त्याला काय म्हणायचं? तटस्थ लक्षण. जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण हे जे आहे ते कोणतं आहे की तटस्थ लक्षण आहे. आणि ब्रह्म हे कोणतं लक्षण आहे? स्वरूप लक्षण आहे. वाक्य, एक अवांतर वाक्य, दोन महावाक्य. ही वाक्य आपण शिकलो. एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य. सांगा पांडुरंग महाराज, काय अभ्यास होईल ना थोडाफार. अवांतर वाक्य ज्या वाक्यामध्ये बरोबर. बोला, एक कोणतं सांगितलं तरी चालेल. नाही ना, जीव ब्रह्मज्ञ ज्ञानाविषयी जी वाक्य आहेत ती अवांतर वाक्य, महावाक्य. अवांतर वाक्य. आणि मी स्वतः साक्षात ब्रह्मस्वरूप आहे हे महावाक्य. तत्व. सांगितलं तुम्ही ते बरोबर, पण थोडं ते शब्द ज्या वाक्याची ज्या वाक्यामध्ये जीवाची किंवा ईश्वराची जीवाचं किंवा ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. ज्याच्यामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे त्याला काय म्हणायचं? महावाक्य. उपस्थिती. हा, उपस्थिती नाही, प्रेझेंटी, अबसेंटी. ते तुमच्या ध्यानात आहे, ते कळत तुम्हाला, पण सांगता येत नाही. बुद्धिमान दोष बार बार कबूल करावा लागतो. हा, बुद्धिमान दोष आहे. चला, वाद दोन, एक प्रतिबिंबवाद व दोन अवच्छेदवाद. हा, आता हे दोन प्रकारचे काय आहे की वाद आहे. एक अवच्छेदवाद, ज्या वादामध्ये केवळ अंतःकरण वृत्ती ही परमात्म्याला म्हणजे आत्मस्वरूपाला अवच्छेदक मानल्या जाते त्याला काय म्हणायचं? अवच्छेदवाद. आणि ज्याच्यामध्ये साभास अंतःकरण हे अवच्छेदक मानलं जातं त्याला काय म्हणायचं? प्रतिबिंबवाद. चौथा करण पाहून घ्यायचा. याच्यावर काही विश्लेषण करायचं नाही. तुमचं ते झालेलं आहे की ज्याच्यामध्ये साभास अंतःकरण हे अवच्छेदक असतं. अवच्छेदक म्हणजे काय? वेगळा करणारा, पण ते वेगळं केल्यासारखं दिसतंय. आणि म्हणून ज्याच्यामध्ये काही लोक केवळ अंतःकरण हे आत्मस्वरूपास म्हणजे अवच्छेदक मानतात त्याला काय म्हणायचं? अवच्छेदवाद. आणि काही काय म्हणतात? साभास अंतःकरण, आभासासहित अंतःकरणाचा आभास अंतःकरण, साभास अंतःकरण अवच्छेदक मानणं. त्यांनी सांगितलं की सर्व लोकांना कळल्यासारखं आहे. विपरीत भावना दोन, एक प्रमाणगत विपरीत भावना, दोन प्रमेयगत विपरीत भावना. आता ह्या विपरीत भावना आहे. खरं प्रमाणगत विपरीत भावना आणि प्रमेयगत. प्रमाण जे आहे, प्रमाण जे वेदवाक्य, प्रमाण जे शास्त्र, प्रमाण जे संत वचन, याच्यामध्ये विपरीत असं त्या ठिकाणी अर्थ काढणे याला कोणती भावना म्हणायची? प्रमाणगत विपरीत भावना. आणि प्रमेयगत, जीव ब्रह्माचं द्वैत सत्य आहे असं वाटणं याला कोणती म्हणायची? प्रमेयगत विपरीत भावना. शब्द दोन, वर्णरूप शब्द व दोन ध्वनिरूप शब्द. आता हे वर्णरूप आणि ध्वनिरूप. ढुमढुम वाजवलंय, कोणता शब्द झाला? ध्वनिरूप. आणि आपण जे बोलतो हा कोणता शब्द आहे? वर्णरूप. आता हे नुसता ट्रकचा काय येतो की आवाज येतो, तो आवाज येतो आपल्याकडे, पण तो ध्वनिरूप शब्द आहे. आणि आपण जे बोलतोय वर्ण ज्याच्यातून स्पष्ट होतात, बाहेर येतात, हा वर्णरूप शब्द आहे. शब्द संगती दोन, एक शक्तिवृत्ती व दोन लक्षणावृत्ती. आता हे काही जास्त सांगायचं काम नाही, हे आत्ताच झाले आपले. शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. संपत्ती दोन, एक दैवी संपत्ती व दोन आसुरी संपत्ती. हे 16वा अध्याय बघून घ्यायचा. 16वा अध्याय गीतेचा, आणि त्याच्यावर विश्लेषण भरपूर असं माऊलीनं लिहिलेलं आहे. अभयम सत्व संसिद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जन. ही कोणती संपत्ती आहे? दैवी संपत्ती. त्याच्यानंतर दुसरी आसुरी संपत्ती. संशय दोन. हे बघा, आता याच्यावर
2-2, 3-3 दिवस ज्ञानेश्वर माऊलींनी किती मोठी त्याच्यावर काय केली, विश्लेषण केलेलं आहे. संशय 2, एक प्रमाणगत संशय व 2 प्रमेयगत संशय. आता हेच आहे ते जे आपण विपरीत भावना केली ती एकदम विरुद्ध भावना लिहिली तिथं. आणि इथं काय लिहिली त्यांनी, संदेह. जीव ब्रह्माची एकता ह्या वाक्यामध्ये प्रतिपादन केलेली आहे. का जीव ब्रह्माचं द्वैत प्रतिपादन केलेलं आहे. ह्याच्याविषयी प्रमाणाविषयी जो संदेह त्याला काय म्हणायचं, प्रमाणगत संशय आणि प्रमेयगत संशय. समाधी 2, एक सविकल्प समाधी व 2 निर्विकल्प समाधी. हे आपण 4थ्या तरंगामध्ये पाहिलेलं आहे. विचारसागराच्या सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. सूक्ष्म शरीर 2, एक समष्टी व 2 व्यष्टी. हे माहितीच आहे तुम्हाला. सूक्ष्म शरीर जे आहे ते समष्टी, समष्टी म्हणजे ईश्वराचं, व्यष्टी म्हणजे तुमचं. जगातील जेवढी व्यष्टी सूक्ष्म शरीर आहे तेवढं ईश्वराचं समष्टी शरीर. आणि तुमचं आमचं जे आहे ते कोणतं आहे, व्यष्टी सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर 2, एक समष्टी व 2 व्यष्टी. बस हे तसंच आहे. गंध 2, एक सुगंध व 2 दुर्गंध. पदार्थ त्रिविध. आता पदार्थ 3 त्रिविध. अध्यात्मादी 3, इंद्रिय अध्यात्म 1, इंद्रिय अध्यात्म 2, देवता अधिदैव 3, विषय अधिभूत. हे आता अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत. इंद्रिय जे आहेत हे अध्यात्म आहे. या इंद्रियांच्या ज्या देवता आहेत त्या कोण आहेत, अधिदैव आहे. आणि या इंद्रियांचे जे विषय आहेत ते अधिभूत आहे. त्याला अधिभूत म्हणायचं. हे पाठ झालं की आपल्याला बोलायला कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये चांगलं आहे, किंवा तुम्हाला दुसऱ्याला समजून सांगण्यासाठी सुद्धा चांगलं आहे. अंतकरण दोष 3, एक मल 2 विक्षेप 3 आवरण. हे बघा, अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. पापाच्या करण्याच्या प्रवृत्तीवरून मलदोषाची सिद्धी होती. अंतकरणाच्या चंचलतेवरून विक्षेप दोषाची सिद्धी होती. आणि देह तादात्म्य ज्या अर्थी तो पकडतो त्या अर्थी कोणत्या दोषाची सिद्धी होती, आवरण दोष. आता हे दोष जे आहेत हे येताना आवरण दोषाकडून आले आणि घालविताना मल दोषाकडून आले. तुम्ही उतरताना वरून खाली आले आणि चढताना खालून वर जायचं. कधी काळी आवरण दोष तयार झाला, मी कोण आहे हे कळत नाही. त्याच्यानंतर मग मी देह असं वाटायला लागलं. देह वाटलं की विक्षेप. आणि मग इंद्रियांचे आणि शरीराचे चोचले पुरवण्यासाठी पाप करायचे त्या ठिकाणी प्रसंग आला तरी करतो. याला कोणता दोष म्हणायचा आता, मल नावाचा दोष. आणि हे जे मल नावाचा दोष आहे तर तो एका शरीरातला नाही. काय आपल्याला असं वाटतं की या शरीरामध्ये आपण पाप केले त्यातलाच मल दोष आहे का, नाही. मागच्या अनंत जन्मातला तो दोष आहे. अर्थवाद 3, एक अनुवाद 2 गुणवाद 3 भूतार्थवाद. हे बघा, आपण जे षडलिंग पाहिले, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, त्याच्यामध्ये अर्थवाद आलेला आहे. काय दिलेलं आहे, अर्थवाद. अर्थवाद म्हणजे काय, निंदा किंवा स्तुतीचा विषय, त्याला काय म्हणायचं, अर्थवाद. ब्रह्माची काही ठिकाणी स्तुती केलेली आहे. कशी स्तुती केलेली आहे, ब्रह्म जाणल्यानंतर जगात सर्व जाणल्यासारखं होतं, हा काय झाला, अर्थवाद. त्याच काही ठिकाणी काही वाक्य असे की द्वैताची निंदा केलेली आहे, हा काय आहे, अर्थवाद. विद्याद्वयं भयं भवति, म्हणजे जेवढं दुजे जवळ घडे तो संसार भय जोडे. आणि म्हणून द्वैताची निंदा आणि अद्वैताची स्तुती याला काय म्हणायचं, अर्थवाद. अनुवाद गुणवाद भूतार्थवाद. आता किती वाद झाले, अनुवाद, गुणवाद आणि भूतार्थवाद. हे बघा, अनुवाद शब्दाचा अर्थ काय आहे की तुम्ही जे वाक्य बोलले त्या वाक्याला अनुसरूनच दुसरं वाक्य त्या ठिकाणी बोलणे, हा काय झाला, अनुवाद. तशाच पद्धतीचं पण दुसऱ्या प्रकारचं जे वाक्य आहे त्याला काय म्हणायचं, अनुवाद. आता कल्पना करा की अग्नी थंड आहे का गरम आहे, गरम आहे. अग्नी जर समजा एखाद्या ठिकाणी लागला तर तो काय होतो, पोळतो. अग्नीला जर समजा एखाद्या ठिकाणी आपण अन्नाच्या खाली घातलं ते अन्न शिजतं. म्हणून अग्नी उष्ण आहे असं म्हटलं. आणि एखाद्यानं म्हटलं की बा
थंडीचं अग्नी हे औषध आहे. आता तसंच वाक्य झालं, दुसरं झालं ते तसंच झालं. पण याला काय म्हणायचं? अनुवाद. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे की गुणवाद. त्या गुणवाद म्हणजे एखादी वस्तू असेल त्याचा गुण घेऊन दुसऱ्या ठिकाणी तसंच त्या ठिकाणी वाक्य तयार करणे, याला काय म्हणायचं? गुणवाद. आता कल्पना करा, त्यांनी दिलं की यज्ञामध्ये काय होतं, कधी कधी यज्ञ जो असतो ना, यज्ञ, तर यज्ञात ते खांबा असतात आणि त्या खांबाला काय म्हटलेलं आहे की त्या खांबाचं नाव काय आहे की आदित्य. खांबाचं नाव काय आहे? आदित्य. आदित्य म्हणजे काय झाला? सूर्य झाला. वास्तविक पाहता सूर्य तिकडे आहे, इथं काय सूर्य आहे नाही, पण ते जो खांब असतो त्या होमाच्या जवळ असतो त्याला, म्हणून युप म्हणजे यज्ञाचा खांब, तो आदित्य आहे. आता आदित्य आहे का तो? नाही, पण त्या आदित्याचे सूर्याचे गुण तिथे लावले, याला काय म्हणायचं? गुणवाद. त्याच्यानंतर कोणता आहे? भूतार्थवाद. भूतार्थवाद म्हणजे काय? एखाद्याला त्या ठिकाणी आपण तशा उपमास बऱ्याच ठिकाणी देतो बघा. हे ना, हे काय? हत्ती आहे. हे काय? हत्ती आहे. हे काय? शिव आहे. एखाद्या माणसाला काय म्हणतो आपण? हा बैल आहे. बैल असतो तो, पण लय काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला काय म्हणतो आपण? बैल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी चिंतन करणे, याला काय म्हणायचं? भूतार्थवाद. त्यांनी उदाहरण दिलं की वज्रहस्त पुरंदर हा, वज्र ज्याच्या हातामध्ये आहे तो इंद्र आहे. म्हणजे काय केलेलं आहे की वज्र म्हणजे ज्या वज्राला कोणीच भेदू शकत नाही असं ते वज्र. असा अभेद्य जो व्यक्ती असेल आणि त्या अभेद्य व्यक्तीचं ज्याला कोणी हरवू शकत नाही, ज्याला कोणी, ज्याचं मोठे पण भरपूर आहे, त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याचं वर्णन करणं, याला काय म्हणायचं? भूतार्थवाद. हा अर्थवादच झाला. म्हणजे काय झालं? स्तुतीच झाली ती. अवधी 3. बोधाची वैराग्याची उपरतीची. अवधी शब्दाचा अर्थ आहे सीमा. सीमा शब्दाचा अर्थ आहे हद्द. एका तुकोबरायाने ह्याच्यासाठी बरीच काही प्रमाण दिली. तुका म्हणे नाही चालत तातडी आणि प्राप्त काळ घडी आल्या विन. म्हणजे काय केलं महाराजांनी? आणि एके ठिकाणी महाराज काय म्हटले? करावी तातडी परमार्थी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. विचारावं लोकांना त्याला कसं काय काय करावं त्याला. एके ठिकाणी काय म्हटले? तुका म्हणे नाही चालत तातडी आणि प्राप्त काळ घडी आलेली. आणि एके ठिकाणी महाराज म्हटले करावी तातडी परमार्थी. यारे यारे लहान थोर एके ठिकाणी, आणि तुका म्हणे येते पाहिजे जातीची. कसं काय? हे जे तुम्हाला विरोधाभास दिसतो, विरोध नाही तो, काय झाला? विरोधाचा फक्त काय आहे की आभास आहे. अरे माळ घालण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी, भजन पूजन करण्यासाठी कोणी चालतं आम्हाला? यारे यारे लहान थोर, मनुष्य देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. यारे यारे लहान थोर. पण आता प्रत्यक्ष आम्हाला उद्धार करून घ्यायचा आणि प्रपंचामध्ये नखशिखांत बुडालेला आहे, आणि तो म्हणतो मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. मग नाही चालणार. तेथे विवेक, वैराग्य, समाधी षटक मुमुक्षुतो, म्हणजे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. करावी तातडी परमार्थीची. परमार्थी म्हणजे काय? अहो काही लोकांना आजही तुम्ही विचारावं, कवा तुम्ही कीर्तनाला येत नाही, प्रवचन? ते म्हणतात महाराज फक्त 3 वर्ष थांबा. किती वर्ष थांबा? 3 वर्ष थांबा. एकदा मुलाचं मुलीचं लग्न झालं आणि माझं सर्व हे एकदा उरकलं ना, मी काय करतो? बस लगे सगळं सोडूनच द्यायचं. असे आमची बरीच स्नेह मंडळी आहे, चांगली विद्वान आहे. त्याला म्हटलं बाबा तू कीर्तन करायला पाहिजे. ते म्हणतात नाही, हे इतकं थोडं उरकलं ना, अभ्यास आहे सगळं, पण नंतर करू. हे असं जमतं हे पांडुरंग मला. प्रपंचामध्ये तसं नाही. करावी तातडी परमार्थी. दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, पुनरुक्तीचा दोषपत करून सांगतो. स्नान करण्यासाठी एक मनुष्य चौपाटीवर गेला, समुद्र स्नान करायचं, आणि तिथे जाऊन बसला. बसल्यानंतर थोडं वारं वगैरे असं होतं, आणि त्याच्यामुळं असं लाटा यायचे मोठमोठे. तुम्ही आजच मुंबईला जर चौपाटीवर गेला तिकडं दूरवर लाटा दिसतात. त्या सकाळी गेलं या वेळेला, आणि त्याला स्नान करायचं तर ते थोडी अशी 100-150 मिनिटं वर एक लाट होती. त्याला वाटलं एवढी लाट जाऊ दे आपण, आणि मग निवांत स्नान करू. ती लाट येऊन आदळत नाही, ती काही कमी जास्त तिचं होत नाही, तर दुसरी दिसलीच पुन्हा 150 मीटरवर. त्याला वाटलं हे जाऊ देऊ, काही लहान लाट, काही मोठ्या लाटा.
असं करता करता 12 वाजले. एक माणूस आला, पाहू मी तुमच्याबरोबर आलो, स्नान हे केलं, आणि माझं ते चौपाटीवर तुम्ही विकायला आणतात ते काही भजी असेल, फुटाणे असतील, शेंगदाणे, ते दुकान घेऊन आलं. ते 9:30 स्नान करून गेलं. अरे म्हणे तू काय करून राहिले? तर काय नाही म्हणून आंघोळ करायचे. अरे म्हणे मी तुझ्या नंतर आलो, स्नान केलं, माझं दुकान परत घेऊन आलो, तू इथं. मला वाटलं म्हणे हे एकदा शांत झालं मग स्नान करेन. अरे मूर्खा, याच्यात असंच बुचकणं लागत ना म्हणे. या लाटा कधीही शांत आणि स्थिर होत नाही. तुम्हाला असं वाटतंय हे झाल्यावर मी करीन, ते झाल्यावर तुम्ही का बॉन्ड लिहून आणलं जगायचा? आपण बॉन्ड लिहून आणलं जगायचं? होय बाबू, पण म्हणायचं आपण जर म्हटलं की आपण आता काय करू, हे सगळं थोडंसं उरकलं की नंतर चांगला परमार्थ करू, हे डोक्यातून काढूनच टाका. कधी शरीर जाईल हे काही सांगता येत नाही. आपण इथून उठून सुरक्षित घरी जाऊ किंवा आज जाऊ हे सांगता येत नाही. म्हणून काय केलं महाराजांनी, काय सांगितलं? करावी तातडी परमार्थी. आणि मग इथे आल्यानंतर लागला आता परमार्थात, लागला श्रवण करायला. मला कीर्तन करता काय येत नाही, मला हे काय येत नाही, थांब थोडं, मला साक्षात्कार का होत नाही? याच्यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चाललं तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे, जो अवधी आहे, जी हद्द आहे, ती हद्द म्हणजे तेवढा अधिकार झाल्याशिवाय ते पुढचा साक्षात्कार होत नाही. हा नियमच आहे. त्याला काय म्हणायचं? अवधी. आपल्या अंतःकरणामध्ये आता आपण हा प्रयत्न करून राहिलो, आपण श्रवण करतोय आणि हा प्रयत्न करून राहिलो की बोध होण्याचा प्रयत्न करून राहिलो. याचा अर्थ आपल्याला आता समजा काही कळत नाही, काही उपस्थिती नाही, किंवा काही थोडंफार ध्यानात राहत नाही, मग याचं काहीच होत नाही असं आहे का? आता याचा काहीच लाभ होत नाही असं आहे का? तसं नाही. याचा लाभ होऊन राहिला. अंतःकरणाचा एक धर्म आहे की त्याच्यावर काय होतात? ते संस्कार होतात. स्पंदनं त्याच्यावर आदळली, शब्दाची असो, उपस्थिती असो, त्याचं काय होतात? संस्कार होतात. आणि ते संस्कार काही विशेष काळ झाला मग त्याचं काय परिपक्व झाले की ते आपल्याला फल देतात. म्हणून अवधी तीन प्रकृती किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे. बोधकी अवधी म्हणजे काय? बोधाची अवधी. बोधाची म्हणजे आत्मसाक्षात्कार किंवा दिसणाऱ्या जगताचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय, हा जो बोध आहे, या बोधाला सुद्धा काय काही हद्द आहे काही काय? बरं, मग तो बोध प्राप्त होण्यासाठी वैराग्याची अवधी आहे. काय वैराग्याला सुद्धा काही काय की त्या ठिकाणी असा अवधी लागतो किंवा एकदा आपण तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होया परा तोषा लागी म्हणून ती पूजे तोषलेनी किंवा रिजलेनी आत्मराजी आणि वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. म्हणजे त्याला वैराग्याचे काय लागला? तेवढा कालावधी लागला. त्याच्यानंतर उपरती अवधी. उपरती म्हणजे चित्त निरोध रूप उपरती. चित्ताचा निरोध होण्याला सुद्धा काय काय अवधी लागतो. अवस्था 3. 1 जागृत, 2 स्वप्न, 3 सुसुप्ती. हे आता आपण बघितलं 3 देहाचे हे व्यवहार काल आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. ईश निर्मित पदार्थाशी हे मन जेव्हा व्यवहार करतं त्याला काय म्हणायचं? जागृती. स्वसंकल्पित पदार्थाशी मन व्यवहार करतं त्याला म्हणायचं स्वप्न. हे मन अज्ञानामध्ये विलय पावतं, लीन होतं, त्याला म्हणायचं सुषुप्ती. आत्मा 3. 1 ज्ञानात्मा, 2 महानात्मा, 3 ज्ञातात्मा. आता आत्मा एकच आहे. आत्मा काही 2-3 नाही. पण स्थूल दृष्टीने बोलायचं झाल्यास आता बुद्धी हे सगळं करते. मग बुद्धीमध्ये असणार चिदाभास हा सुद्धा काय आहे की आत्माच आहे. त्याला कोणता आत्मा म्हणायचं? ज्ञान आत्मा. त्याच्यात महान आत्मा, महत्तत्व, त्याला काय म्हणायचं? महत्तत्व. महत्तत्वाला दुसरा शब्द वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी अंतःकरण आले. पण माया म्हणजे हा काय झाला? महान आत्मा. आता त्या मायेमध्ये हे नाही का ब्रह्म नाही का? आहे तुमच्या बुद्धीमध्ये ब्रह्म आहे, आत्मा आहे. आणि शांतात्मा म्हणजे शुद्ध ब्रह्म. काय झाले? शुद्ध ब्रह्म. शांतात्मा कोणतं ब्रह्म समजायचं? शुद्ध ब्रह्म. ज्ञाता आहेत का ते? याच्यात चूक झालेली आमची. ज्ञाता आत्मा. कोणता आत्मा? अरे पा त्या ग्रंथात चूक नाही, या ग्रंथात सुद्धा चूक आहे. शब्द तोच चांगला आहे. कोणता? ज्ञातात्मा. हे बघ, ज्ञानात्मा म्हणजे चिदाभास, महानात्मा म्हणजे शबल ब्रह्म, मायेमध्ये पडलेला आभास,
आणि ज्ञानात्मा म्हणजे शुद्ध ब्रह्म. चला, आत्म्याचे भेद: मिथ्यात्मा, गौणात्मा, मुख्यात्मा. हे बघा, आता आत्म्याचे सुद्धा भेद आहे. आता त्यांनी ती नावं दिली. तुम्हाला आम्हाला लोकांना प्रबोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण स्थूल देहाला मी समजतो, हा कोणता आत्मा आहे? मिथ्यात्मा आहे. स्थूल देहाला आत्मा समजणं हा कोणता आत्मा आहे? मिथ्यात्मा आहे. सूक्ष्म देहाला आत्मा समजणं मिथ्यात्मा. कारण देहाला आत्मा समजणं मिथ्यात्मा. याला कोणता आत्मा म्हणायचा? स्थूल, सूक्ष्म, कारण, देहचा जो संघात आहे, या संघातास आत्मा समजणे याला कोणता आत्मा म्हणायचा? मिथ्यात्मा. गौण आत्मा, पत्नी, पुत्र यांना आपण जीव लावतो, हा आत्मा आहे, पण कोणता आहे? गौण. आत्मीच आहे ते, पण कसे आहे? तुमच्यापेक्षा ते गौण आहे. मुख्यात्मा, साक्षी, कुटस्थ, हे जे काय आहे ते हे कोणतं आहे? मुख्यात्मा. आनंद 3: 1 विषयानंद, 2 वासनानंद, 3 ब्रह्मानंद. आनंद पदाचा वाच्य सांगत असताना आपण हे लिहून दाखवलं होतं काय? ब्रह्मानंद अधिक विषयानंद, वासनानंद आणि विषयानंद. हे बघा, ब्रह्मानंद म्हणजे काय? आता समाधीमध्ये जेव्हा आत्मा साक्षात्काराच्या नंतर जो आनंद, तो कोणता आनंद आहे? ब्रह्मानंद आहे. किंबहुना सुषुप्तीमध्ये ज्या आनंदाचं बिंब आहे तो सुद्धा कोणते आहे? ब्रह्मानंदाचं. काय आहे की सुषुप्तीमध्ये जे सुख आहे हा सुद्धा कोणता आहे? ब्रह्मानंदच आहे. पण थोडंसं त्या ब्रह्मानंदाचं प्रतिबिंब त्याला म्हणावं लागलं. साचची पुढती विरा. जर हे माणसं का बाप्पा बाप्पा अतिशय सुंदर, फक्त खोटं बोलते. काय मग तेवढे मुळे गेले. बस तसं आहे. आम्ही ब्रह्मभावच म्हटलो असतो. हा जर स्वप्न आणि जागृतीला आला नसता त्याला काय म्हटलं असतो? ब्रह्मभाव. हा ब्रह्मानंद. आता विषयापासून उत्पन्न होणारा जो आनंद आहे हा कोणता आनंद आहे? विषयानंद आहे. आणि वासनानंद, आता सुषुप्तीमधून उत्थान झाल्यानंतर जो आनंद आहे हा वासनानंद आहे. त्यांनी ते दिले. उदासीन अवस्थेमध्ये जो आनंद असतो हा कोणता आनंद असतो? कधी कधी उदासीन दशेमध्ये आनंद असतो पहा, किंवा झोपातून उठल्यानंतर सुद्धा आनंद असतो. हा कोणता आनंद आहे? वासना. झोपातून उठले बरं का, सुंदर अशी निखळ झोप व्हावी, आणि त्याच्यानंतर जो आनंद असतो तो कोणता आनंद असतो? वासना आनंद. चला, अंध्येदी 3: 1 अंध्य, 2 मांद्य, 3 पटुत्व. हे बघा, आता हे अंध्य, मांद्य, पटुत्व आपण मागितलं. आता दिसत नसणे हा कोणता धर्म आहे? आंधळेपणा, अंध्य. आता इंद्रियाला समजा कानाला ऐकायला येत नाही, हातपाय थोडं थरथर कापतं, त्याला काय म्हणायचं? मांद्य. आणि खाली काय लिहिलं त्यांनी? पटुत्व. इंद्रिय आपापले विषय भोगण्यासाठी काय की महाराज एकदम एक्सपर्ट आहे. हे काय आहे की पटुत्व. म्हणून तर महाराज म्हटले जव हे सगळं सिद्ध आहे. उद्देशादी. हे बघा, अंधे म्हणजे काय? डोळ्यात दिसत नाही, हे आंधळेपण. मांद्य म्हणजे काय? आपापल्या इंद्रियांना विषयाचं ग्रहण करीत असताना स्वल्प अत्यल्प ग्रहण होणे याचं नाव काय आहे? मांद्य. आणि आपापल्या जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांना त्यांचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी स्पष्ट प्रकारे ग्रहण होणे याला काय म्हणायचं? पटुत्व. चला, उद्देशादी 3: 1 उद्देश, 2 लक्षण, 3 परीक्षा. हे बघा, आता हा जो भाग आहे तर हा कशाचा आहे की हा तर्कसंग्रहामध्ये आपण शिकलोय. तुम्हाला शिकविल नाही परंतु आहे. उद्देश म्हणजे काय? आपल्याला आता जे सांगायचं त्याचं अगोदर संक्षिप्त कीर्तन, नामका कीर्तन किंवा वर्णन करणे याचं नाव काय आहे की उद्देश. आपल्याला जे बोलायचं ते बोलत असताना त्याचं संक्षिप्त स्वरूपात सांगणे याचं नाव काय आहे की उद्देश. त्यांनी दिले महाराज इथे, नाममात्रेन वस्तू संकीर्तनम उद्देश. हा काय? नाममात्र वस्तूचं संकीर्तन करणं याचं नाव काय आहे? उद्देश. थोडक्यात बोलू का तुम्हाला? प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा निळोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा की महाराज म्हणतात मला या संपूर्ण
दिसणाऱ्या जगत रूप उपाधीचा उभकाला आणि म्हणून अंतःकरणामध्ये संताचा संग आवडला. अशी ज्याची स्थिती झाली त्याच्यावर देवाची कृपा होती आणि त्याच्या भ्रांतीचा काय होतो की नाश होतो. आणि मग काय होतं, देवाने कृपा केली कधी समजायचे तर अंतःकरणातून कल्पनेचा पूर्ण ठाव गेलाय आणि देह मात्र काय देहभाव व्यवस्थित अवस्था झाली आणि मन सुद्धा उन्मन झालं. हा काय आता आपण अभंग सांगितलं नाही का अक्का, सांगितलं. याला काय म्हणायचं उद्देश संकीर्तन, थोडक्यामध्ये त्याचं काय करणं चिंतन करणं, याला काय म्हणायचं उद्देश. दुसरं काय आहे लक्षण. असाधारण धर्म लक्षण. असाधारण धर्म जो असतो त्याला काय म्हणायचं लक्षण. गंधवत्व पृथ्वी. आता पृथ्वी ही गंधवती आहे. आता हे त्या पृथ्वीचं कोणतं लक्षण झालं म्हणजे लक्षण झालं. असाधारण धर्म आहे. पृथ्वीला सोडून गंध जगात कुठेच नाही आणि जिथे जिथे तिथे असेल तिथे ते पृथ्वीचा काय आहे की संबंध आहे. म्हणजे काय झालं ते पृथ्वीचं लक्षण झालं. पुढे काय दिलं त्यांनी परीक्षा. परीक्षा म्हणजे काय लक्षणाचंही लक्षण निर्दिष्ट लक्षण लक्षणाचं लक्षण त्याचं नाव काय आहे की परीक्षा. लक्षण कशाला म्हणायचं तर आपण असाधारण धर्म लक्षण. आणि त्याच्यानंतर काय लिहिलं त्यांनी लक्षितस्य लक्षणम संभवती न वेती विचार परीक्षा. म्हणजे त्यांनी असं दिलं की जेव्हा लक्षण करीत असतात ते लक्षण त्या लक्षणाची चिकित्सा करून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नसणे याचं जे चिंतन आहे त्याचं नाव काय आहे की परीक्षा. सोप्या भाषेत अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव रहित म्हणजे हे दोष रहित जे ते लक्षण. आता ही झाली त्या लक्षणाची परीक्षा. काय झाले ज्याच्यामध्ये अव्याप्ती नावाचा दोष नाही, ज्याच्यामध्ये अतिव्याप्ती नावाचा दोष नाही, ज्याच्यामध्ये असंभव नावाचा दोष असं निर्दुष्ट लक्षण प्रतिपादन करणं त्याचं नाव काय परीक्षा. म्हणजे लक्षणाची ही परीक्षा. आपण बघितलं की कपिलत्वम गोत्वम म्हणजे काय की अव्याप्ती नावाचा दोष, त्याच्यानं शृंगीत्वम गोत्वम अतिव्याप्ती नावाचा दोष. मग कोणतं सांगितलं त्यांनी एक शेफित्व म्हणजे यथागोरी शपथ. हा यथागोरी शपथत्व म्हणजे काय झालं आता हे खरं गायचं काय झालं लक्षण झालं. म्हणून हे असंभव हे काय झालं की असं होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या तीन लक्षणांनी त्या लक्षणाचं चिंतन करणं याचं नाव काय आहे परीक्षा. आता हे कसं आहे यांनी सूत्र सांगितली नाही तर याच्यावर याच्यावर एक प्रवचन होईल किंवा आपला विचार करत आहे मागचं तरी लवकर झाला पुढे जास्तच आहे. सूत्रच आहे सर्व. एषणा 3 एक पुत्रेषणा 2 वित्तेषणा 3 लोकेषणा. एषणा शब्दार्थ इच्छा. इच्छा शब्दार्थ आहे वासना. अंतःकरणामध्ये वासना. 3 प्रकारची वासना 3 प्रकारचे येषणा आहे. पुत्रेषणा वित्तेषणा आणि लोकेषणा. पुत्रेषणा याचा अर्थ त्याच्यात पत्नीषणा या सगळ्या क्षणा त्याच्यामध्ये आल्या. मला मुलगा पाहिजे, माझा मुलगा चांगला झाला पाहिजे. आता वित्तेषणा सोप्या भाषेमध्ये धन पिशे काय धन पिशे. आणि लोकेशना सर्व लोकांनी माझी सदैव स्तुती करायला पाहिजे याचं नाव काय आहे लोकेशन. हे बघा ब्रह्मसाक्षात्कारी पथावर ब्रह्मसाक्षात्काराच्या पथावर जो पांथिक चालतो, जो मनुष्य चालतो, जो साधक चालतो त्याच्यासाठी वित्तेषणा आणि पुत्रेषणा या गोष्टी गौण आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लोकेशणा जास्त विघातक आहे. त्याला काय लोकांनी माझी सदैव स्तुती करावी अशी जर लोकेशन अंतःकरणामध्ये असेल ना तो काय करतो त्याची जी ध्येय आहे, धोरणं आहे, सिद्धांत आहे या सर्वाला सोडून लोकाला आवडेल तसं तो करतो. कशासाठी करतो तो लोकेशनासाठी. म्हणजे मग तो विधी निषेधावून एखाद्या वेळेस त्या ठिकाणी पदच्युत होतो. तो विधी सोडून देतो आणि निषेधाकडे तो निघत असतो. आणि म्हणून लोकेशना सुद्धा म्हणून तर महाराज म्हटले नव्हे पठपती नाही चाहोराची वस्ती. महाराज म्हणतात मी काही मठाधिपती नाही, मला काही चाहोर म्हणजे फार मोठी काय नाही, शेती नाही, म्हणजे काय नाही आम्हाला लोकेशना ह्या नाही. काय अरुण आहे काय कारण कारण
कारण 3 एक हा? कारणच आहे मनवानी आणि काय कारण. एक मन 2 वाणी 3 काया. हा, आता हे जे कारण आहे, कर्म के कारण. कारण शब्दार्थ काय लिहिलं? पहिल्या कर्माचं साधन काय आहे ते कारण कळणार नाही तुम्हाला काय नेमकं. तर कारण म्हणजे काय? कर्माचं साधन. तर कर्माचं साधन काय आहे? मन, वाणी आणि काया. काया म्हणजे काय? शरीर. म्हणजे शरीर, वाचा आणि मन हे कर्माचं साधन आहे. काही कर्म म्हणतो आपण, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. कर्तव्यादी 3 एक कर्तव्य 2 ज्ञातव्य 3 प्राप्तव्य. हे बघा, कर्तव्य आदी हे किती आहे? 3. करण्याला योग्य ते ज्ञानाचे साधन हे किती आहे? 3. पहिलं कोणतं आहे? कर्तव्य. कर्तव्य म्हणजे काय? आपल्याला जे करायलाच पाहिजे, करण्याच्या योग्य आहे, त्याचं नाव काय आहे? कर्तव्य. ह्याच्यावर आपल्याला विस्तृत असं विश्लेषण करता येतं. नरदेहामध्ये आलेला जीव ह्याचं कर्तव्य काय? इति कर्तव्य काय आहे त्याचं? भगवत भजन हे त्याचं इति कर्तव्य आहे. विधीने वागणं हे त्याचं काय आहे की कर्तव्य आहे. म्हणून याला काय म्हणायचं? कर्तव्य. देवे दिला देह भजना गोमटा हे त्याचं कर्तव्य. ज्ञातव्य ज्ञानाने जाणण्याच्या योग्य याला काय म्हणायचं? ज्ञातव्य. ज्याला आपण ज्ञेय म्हणतो. असं पण आहे तर फक्त ब्रह्म किंवा आत्मा म्हणजे ज्ञातव्य. आता आपण एकतर कर्तव्यावरच आरूढ नाही. मुळात बरीच माणसं अशी आहे की जे कर्तव्य करायला पाहिजे त्याच्यावर ते आरूढ नाही आहे. म्हणजे परमार्थाकडे ते परमाकडे आलेच नाही. संसारामध्येच आहे ते, संसाराकडून परावृत्त इकडे लागलेच नाही. म्हणजे कर्तव्यावर ते आरूढ नाही आहे. बरं, काही कर्तव्यावर आरूढ झाले तर ज्ञातव्य त्यांच्याकडे नाही. बाबा आपलं भजन पूजन करणं एवढंच आपलं काय परमार्थाचं काय खरं स्वरूप आहे. म्हणजे आता ज्ञातव्य आहे का त्यांच्याकडे? ते ज्ञातव्य ठरलं की नाही. बरं, काही कर्तव्यावर आरूढ आहे, ज्ञातव्य म्हणजे काही जाणण्याच्या इच्छेने याच्यात आले, अभ्यासामध्ये आले. व्याकरणशास्त्र असेल, सांख्यशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, हे सर्व शिकायले. परंतु प्राप्तव्य जे आहे त्या प्राप्तव्याच्या पाठीमागे ते लागे ना. हे बघा, ज्ञातव्य म्हणजे ब्रह्मस्वरूपाविषयी जे ज्ञान आहे ते ज्ञान जाणून घेणे याचं नाव काय की ज्ञातव्य. आणि प्राप्तव्य म्हणजे काय? ज्ञानाने जे मिळतं त्याचं नाव प्राप्तव्य आहे. ज्ञानाचं जे फल आहे ते काय आहे? मोक्ष. तसं असली जरी आपण या ठिकाणी सांगायचं, कर्तव्याचं फल आहे ज्ञातव्य, अज्ञातव्याचे फल आहे प्राप्तव्य. भगवत पूजन, भगवत सेवा, विधियुक्त आचरण हे आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवतं. मग काय करायचं की त्याने ते म्हणजे गुरुजी सोप्या भाषेमध्ये सांगायचे. गुरुजी काय म्हणायचे? मनुष्यानं परमार्थ करायला पाहिजे का कळून घ्यायला पाहिजे? कळून घ्यायला पाहिजे. कळून घेणं म्हणजे काय? ज्ञातव्य. आपल्याला करण्याचा परमार्थ आवडतो का कळून घेण्याचा आवडतो? जास्त करण्याचा आवडतो. बरं, काही कळून घेतात पण कळून घेण्याचा उद्देश म्हणजे तो प्राप्तव्य नाही आहे. मग काय? कळून घेतल्यानंतर लौकिकामध्ये विद्वत्ता मिळवणे आणि त्याच्यातनं लोकसंग्रह, त्याच्यातनं पुन्हा अर्थसंग्रह. म्हणजे आता प्राप्तव्यांचं बाजूला राहिलं. म्हणजे ज्ञानाचं फल जो मोक्ष आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणं याला काय म्हणायचं? प्राप्तव्य. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. म्हणजे ब्राह्मी स्थितीला मी प्राप्त झालो पाहिजे, हे काय आहे? प्राप्तव्य. म्हणजे मोक्ष प्राप्तव्य, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्ञातव्य आणि भगवत सेवा ही कर्तव्य. जमला? ठोका. भगवंताची सेवा ही कर्तव्य, ब्रह्मज्ञान हे ज्ञातव्य आणि मोक्ष ही प्राप्तव्य. कर्म 3 एक पुण्यकर्म 2 पापकर्म 3 मिश्र कर्म. आता हे कर्माचे प्रकार आहे. काही पुण्यकर्म आहे, काही पापकर्म आहे आणि काही मिश्र कर्म आहे. पाप पुण्य करतात बिचारे काही दोन्ही मिळून. मिश्र कर्म हे बघा, भक्त कसे आहे? भक्त 4 प्रकारचे. किती प्रकारचे? 4 प्रकारचे.
म्हणजे त्या भक्तात प्रकार पाडलेले, भक्त नाही ते, परंतु प्रकार पाडताना असे पाडायचे काय, एक भक्त, दुसरा अभक्त, तिसरा विभक्त आणि चौथा भक्ता भक्त. भक्त ऐशी जाना जे देवदास झाले. हा काय झाला भक्त. देव धर्म सांधी पडिले सकळ आणि विषय गोंधळ गाजत. हा काय अभक्त. म्हणजे हे राक्षस रावण वगैरे हे जे होते सगळे हे सगळे अभक्त. दुसऱ्याला सतत त्रास देणे, भक्ती न करणे, भक्ती करणाऱ्याला त्रास देणे, हे कोण आहे अभक्त. काही विभक्त लोक आहेत. विभक्त कसे आहे समजा, ते बिचारे कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, म्हणजे प्रपंच करतात, देवाची भक्ती करीत नाही, पण ते काही पाप करीत नाही बरं का. कोणाला त्रास नाही, काय नाही काय नाही, आपण भले आणि आपलं काम भले. गावामध्ये सप्ताह असेल तर काही लोक विभक्त राहतात. कसे राहतात विभक्त. तुमचा सप्ताह बाबा तुम्हाला लक लाभ, आमचा काही त्याचा संबंध नाही. हा काय झाला विभक्त. सप्ताहच होऊ द्यायचा नाही, हा अभक्त. म्हणजे सप्ताह होऊ द्यायचा नाही, काय की ना पैशाचा विडाच उचललेला असतो. काय कसा सप्ताह होतो तू पाहतो. म्हणजे हे कोण झाले आता अभक्त. आणि काही भक्ता भक्त सप्त्यात जाणं इकडे येणं हे कोणते झाले भक्ता भक्त. प्राणी किती आहे 3, भूचर, जलचर आणि उभयचर. बरं आता पटकन काय हे जे आहे ना मिश्र कर्म, हे उभयचर. ते कासव, बिडूक हे पाण्यात राहतात आणि जमिनीवरती राहतात. भक्त कसा असतो, जीवना वेगळी मासोळी तैसा तो का तळबळी. जलचर प्राण्यासारखा असतो. कर्म 3. किती कोटे पण जातात तुम्ही बाळगत राहा, पण पाठ सुरू आहे. कर्म 3. 1 संचित, 2 क्रियमान, 3 प्रारब्ध. आता हे आपण बघितलेलं आहे जन्मांतरामध्ये जे साचलेलं कर्म ते संचित, वर्तमान जन्मामध्ये जे भोगायला मिळालं हे प्रारब्ध, आणि आपण जे करतो हे कोणतं आहे की क्रिया. कर्मादी 3. 1 कर्म, 2 विकर्म, 3 अकर्म. हे बघा हे कर्म. आता कर्म कोणतं आहे तर वेदविहित कर्म हे कर्म आहे. वेदाने, शास्त्राने आणि संतांनी आपल्याला जे कर्म करायला सांगितलं हे काय आहे की कर्म आहे. विकर्म कोणतं आहे, वेदाच्या विरुद्ध कर्म करणे हे कोणतं आहे विकर्म. निषिद्ध कर्मालाच विकर्म म्हणायचं. आणि अकर्म म्हणजे काय, वेद विहितही वागायचं नाही, वेद विरुद्धही वागायचं नाही, हे कसं आहे अकर्म. हे म्हणजे वेद विहित वागायचं नाही आणि वेदाच्या विरुद्धही वागायचं नाही, याचं नाव काय आहे की अकर्म. तसं वागू शकतात ना माणसं, काय की 100% वागू शकतात. कसं हे बघा, वेदानं जे सांगितलं, वेदानं सांगितलं तुम्ही दान करा, करीत नाही. वेदानं सांगितलं तुम्ही काय करा की उपकार करा, करीत नाही. काही करीत नाही. अशी बरीच कर्म आहे. आणि वेदानं सांगितलं तुम्ही परदारागमन करू नका, तर हाही करीत नाही. आलं का तुमच्या लक्षात. म्हणजे वेद निषिद्ध कर्म करीत नाही आणि वेद विहितही कर्म करीत नाही, फक्त जगवतो आपलं. याला काय म्हणायचं अकर्म. कारणवाद 3. 1 आरंभवाद, 2 परिणामवाद, 3 विवर्तवाद. हे बघा, आता हे वाद आपण याच्यात मागे पाहिलं. ते आरंभवाद, 2 परमाणू एके ठिकाणी आले, त्याच्यानंतर मग 2 द्वैनुक, मग त्रैनुक, मग असं होता संपूर्ण सृष्टी. हा काय झाला आरंभवाद. आता पृथ्वी 2 प्रकारची, कार्यरूप पृथ्वी आणि कारणरूप पृथ्वी. मग अणु हे जे कोणते आहे की कारणरूप आहे, परमाणू जे आहे. आणि हे जे तुम्हाला शरीर वगैरे दिसतं ते कोणतं आहे कार्यरूप आहे. आणि म्हणून आता आपण समजा एक कल्पना करा की काही की माणसं मातीच्या विटा, म्हणजे विटा मातीमध्ये आपण ते घर बांधले, मग ते घर पाडायचं. पाडल्यानंतर पुन्हा वेगळं झालं, पुन्हा त्या विटा घेऊन सुरुवात केली. आता काय झाला त्याचा तो आरंभवाद झालेला आहे. त्याच्यानंतर परिणामवाद, दुधाचं दह्यात रूपांतर होणे, याचं नाव काय की परिणामवाद. हे सांख्य मताचा परिणाम आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की ब्रह्म का परिणाम जगत है, जीव आहे. म्हणजे ब्रह्माचाच परिणाम काय आहे, जीव आहे. आता तर विवर्तवाद. आता हे तुम्हाला माहित आहे का, रज्जू सर्पाकार आणि भाषी येले जगडंबर.
वितर्कवाद आहे. वितर्क काय वितर्कवाद आहे आपल्या वाचण्यात असं म्हणलं काय सर लगेच कळत. वितर्कवाद हा, ते काळ 3 1 भूत 2 भविष्य 3 वर्तमान आता हे आपल्याला माहिती आहे. चला जागृती 3 1 जागृत जागृती 2 जागृत स्वप्न 3 जागृत सुसुप्ती. हे बघा ह्या ज्या अवस्था आहे ना तर या त्यांनी पुढे घातल्या पुन्हा तर अशा 9 अवस्था आहे. जागृत अवस्था किती आहे? 9. ऐकून आहे पुढे 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 आहे ते. ह्या एखाद्या वेळेस याच्यावर लिहून ठेवायचे 9 एका सोयीने. हा हे जे अवस्था आहे की नाही पुढं पुढं आता आपण शिकणारच आहोत. सुषुप्ती जागृत सुषुप्ती स्वप्न सुषुप्ती सुषुप्ती. पण एका पानावर ह्या एका सोयीने 9 तुम्हाला म्हणजे उपयुक्त असं कीर्तन प्रवचन करण्यासाठी उपयुक्त या चिंतन आहे. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती किंवा असे जे तत्वज्ञान पर काही जागृतीचे अभंग आहेत त्याच्यात सांगण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराज म्हटले सापडविली वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेवीला करून भोजना मागती तुप पाव शेर आणि पडीला विसर स्वप्न माझे. स्वप्न स्वप्न म्हणजे काय? मग त्या स्वप्नाच्या किती अवस्था आहे? या संपूर्ण एकंदरीत या अवस्थेचा जर विचार केला तर किती झाले? ते सर्व 9. हे सगळ्या अवस्था किती आहे की 9. आता पहिली जागृत जागृत जाग असून जागृती याला काय म्हणायचं? जागृत जागृत. हे बघा आता आपण जाग आहोत ना, जाग आहोत आणि आता आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. याला काय म्हणायचं? जागृत जागृत. जीवनमुक्त पुरुष जागृती अवस्थेमध्ये असणे याचं नाव काय आहे? जागृत जागृत. म्हणजे आता आपण समजा सध्या जागे आहोत. स्थूल दृष्टीने आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? जागृत अवस्थेमध्ये आहोत. आणि आपल्याला मी ब्रह्मरूप आहे असा अपरोक्ष साक्षात्कार असेल याला काय म्हणायचं? जागृत जागृत किंवा जागृती जागृती जागृत जागृत असं त्याला म्हणतात. या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतु म्हणे. म्हणजे हे जीव जिथे झोपलेले तिथे महात्मा कसा असतो की जागा. मग जीव कुठे झोपलेले आहे? तर मी आत्मस्वरूप आहे या बोधावर जीव कसे आहे की झोपलेले आहे. आणि तिथे साधू मात्र कसा आहे की जागा आहे. आणि जीव कुठं जागे आहे? तर मी देह आहे. देहासंबंधी पसारा इथं लोक कशी आहे? सगळी जागे आहे. आणि तिथे महात्मा काय आहे? झोपलेला आहे. म्हणून आता हे जागृत जागृत आता हे कळालं का तुम्हाला की जीवनमुक्त पुरुष जागृत अवस्थेत असेल तर त्याला काय म्हणायचं? जागृत जागृत. त्याच्यानंतर जागृत स्वप्न. जागृत स्वप्न म्हणजे काय? आता याच्याविषयी आपण बऱ्याच वेळेस बोलतो. आता आपण जागे आहोत. मग जागे असताना एक तर भूतकालाचं स्मरण करायचं नाही तर भविष्यकालाचं चिंतन करायचं. हे काय? जागृतीत स्वप्न पाहणं आहे. काय पाहणं आहे ते? जागृतीमध्ये स्वप्न पाहणं. शेतात गेल्यानंतर द्राक्षे फुटला तर 25 घडे, इथं काही 50 घडे, इथं 40 घडे. हा बस. मग आता 40चा भाव जर धरला एवढे क्विंटल होते. हे काय चालू आहे आता? हे जागृतीतलं स्वप्न सुरू आहे. हे कोणतं स्वप्न आहे? जागृतीचं स्वप्न आहे. मग जागृतीतलं स्वप्न निदान त्या मालापुरतं पाव. तो काय म्हणतो? बस आता पुढच्या वर्षी त्या शेतात बाग करायची, मग तिकडून बांगला बांधायचा. मग बांगला बांधल्यानंतर बांगल्याच तोंड कुणीकडे करावं ही अडचण आहे. मग बांगला मला वाटतं की खाली 2-3 मजले बांधल्यापेक्षा एकावर एक बांधलं, जागा कमी, वर हवा चांगली लागते. हे काय आहे? जागृत स्वप्न. आम्ही असं होतो, आम्ही तसं होतो, मागं असं करत होतो. हे काय आहे? जागृत स्वप्न. म्हणजे एक तर भूतकालाचं काय करतो? तो स्मरण करतो ना, नाही तर भविष्याचं काय करतो? चिंतन करतो. याला काय म्हणायचं? जागृत. आणि जागृत सुषुप्ती. हे बघा काही माणसं आजही बघितले तुम्ही तर ते जागृत असून जाग म्हणणं त्यांना मूर्खपणाचं लक्षण आहे. हे जागे आहे असं म्हणणं ना, एक स्थूल दृष्टीनं सांगतो. काही माणसं तुम्ही बघा ते झोपलेले आहे का जागे हेच कळत नाही. ते कोणाशी नीट बोलत नाही. कुठे गेले की आपल्या अशी बसले, कुठे गेले का कोणाशी पडले. आता हे काय आहे की जागृत सुसुप्ती आहे.
खरं जागृत सुषुप्तीचा खरा अर्थ काय आहे की अज्ञान असणे ही काय आहे की जागृत सुषुप्ती. मी देह आहे, देहासंबंधी पसारा माझा आहे, मी आत्मस्वरूप आहे असं ज्ञान नसणे आणि देहासंबंधी पसारा आणि देह मी आहे असं ज्ञान असणे, अशी अनुभूती असणे, याला काय म्हणायचं जागृत सुषुप्ती. म्हणजे अज्ञानी मनुष्य याला काय म्हणायचं जागृत सुषुप्ती किंवा स्वस्वरूपाचं गडद अज्ञान आणि तो मनुष्य जागृत अवस्थेमध्ये आहे, याला काय म्हणायचं जागृत सुषुप्ती. कळालं तुम्हाला? आता समजा बरीच लोक असे की ते जागे आहेत पण त्याला हे ब्रह्मज्ञान वगैरे माहिती आहे का? नाही. मग ते काय आहे आता जागृत सुषुप्ती म्हणजे झोपलेलेच. हा, ते काय आहे की स्वस्वरूपाच्या ठिकाणी ते सतत काय आहे की झोपलेले, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले, याला काय म्हणायचं जागृत सुषुप्ती. म्हणून जागृती जीवनमुक्त पुरुषाचं त्या ठिकाणी जागृत अवस्था, जागृती स्वप्न, जागा असताना कल्पना विलास करणे याचं नाव काय की जागृती स्वप्न. आणि जागृती सुषुप्ती म्हणजे जागा असताना मी गडद मूढ अज्ञानी, याला म्हणायचं जागृत सुषुप्ती. जीव 3, 1 पारमार्थिक, 2 व्यावहारिक, 3 प्रातिभासिक. हे बघा, आता हे जीव 3 म्हणल्या जाते त्याचं, पण तसं नाही. जीव पारमार्थिक म्हणायचं आता एक आपल्याला इथे प्रक्रिया त्याची त्या ठिकाणी संगती लावायची. तर कुटस्थ म्हणजे हा कोणता जीव झाला? पारमार्थिक जीव आहे. कारण तो त्याच्या वेळेस काय होतं व्यवहार घडतो. आता आपण व्यवहार करून राहिलो पण याच्यात कुटस्थ आहे का नाही? कुटस्थ आहे तर तो कोणता जीव आहे? पारमार्थिक जीव आहे. तो कोणता जीव आहे? पारमार्थिक जीव म्हणजे काय की मागे आता पुढे 3 कालामध्ये ज्याची सत्ता असते त्याला कोणती सत्ता म्हणायची? पारमार्थिक सत्ता. मग आता कुटस्थ चैतन्य हा कोणता जीव आहे? तर पारमार्थिक जीव. आता एक अंतःकरणामध्ये साभास अंतःकरण ज्याला आपण चिदाभास म्हणतो तो जीव आहे. हा कोणता जीव आहे? व्यावहारिक जीव आहे. त्याला कोणता जीव म्हणायचं? व्यावहारिक जीव. आता आपला हा सगळा व्यवहार साभास अंतःकरण करायला लागलं म्हणजे हा जीव आहे. हा कोणता जीव आहे? व्यावहारिक जीव आहे. आणि स्वप्नामध्ये जीव आहे तर तो प्रातिभासिक जीव आहे. कोणता जीव आहे? स्वप्नात जीव नाही का? स्वप्नात जीव आहेच पण तो प्रातिभासिक जीव आहे. स्वप्नात किती जीव असतात? 1000 मेंढ्या एखाद्या मनुष्याकडे असलं तर ते स्वप्नात 1000 मेंढ्याला 1000 जीव असतात. हे कोणते जीव आहे? प्रातिभासिक जीव आहे. जीव 3, 1 विश्व, 2 तेजस, 3 प्राज्ञा. हे आपण पाहिले विश्वाभिमानी जीव आणि तेजस. आता जागृतीला त्या ठिकाणी धारण करणारा जीव. आता कसं आहे विश्वाभिमानी जीव कोणाला म्हणायचं? आपण बघा जागृतीमध्ये सुद्धा 3 प्रकारच्या त्या ठिकाणी अवस्थेचा देहाचा अभिमान धारण करतो का नाही? आता सूक्ष्म देहाचा आपल्याला अभिमान आहे का नाही सध्या? कारण देहाचा सुद्धा काय मी सुखानं झोपलो होतो म्हणजे आपल्याला अभिमान आहे. याचा अर्थ काय आहे की जागृतीमध्ये 3 देहाचा अभिमान असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? विश्वाभिमानी. आता स्वप्नामध्ये जो आहे की त्या ठिकाणी काय करतो तो की सूक्ष्म देहाचा त्याला अभिमान राहत नाही आणि स्थूल देहाचा अभिमान राहत नाही. याला काय म्हणायचं? तेजस. आणि सुषुप्तीमध्ये काय आहे? स्थूल सूक्ष्म देह ह्या सगळ्याला सोडून कारण देहाचा अभिमान, त्याला काय म्हणायचं? प्राज्ञ. ताप 3, 1 अध्यात्म, 2 अधिदैव, 3 आदिभूत. आता हे ताप आपल्याला माहितीच आहे. आध्यात्मिक ताप स्वतःच्या शरीरामध्ये जे होणारे व्याधी आहे याला कोणता ताप म्हणायचा? अध्यात्म. स्वशरीराहून भिन्न आणि चक्षुरेंद्रियाचा अविषय यांच्याकडून होणारा ताप याला काय म्हणायचं? अधिदैव. स्वशरीराहून भिन्न आणि चक्षुरेंद्रियाचा विषय याला काय म्हणायचं? अधिभौतिक ताप. नादादी 3. अध्यात्म तापाचे काय 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 लक्षण आहे सांगा? अध्यात्म ताप कोणता आहे? आध्यात्मिक ताप ताप येणं लय काही कळालं. ताप येणं सगळं सोपं आहे. असं इथं सांगता ताप येणं सर्दी खोकला भूक लागणं ताण लागणं करू हा कोणता झाला? अधिभौतिक कोणता? हा सर्प व्याघ्र चोर यांच्यापासून. अधिदैविक कोणता? देवी देवता हे जे काही होतं ते अधिदैविक ताप. नादादी 3, 1 नाद, 2 बिंदू, 3 कला. हे बघा नादादी 3. आता काय आहे की
हे जे नाद असतात हा योगाचा भाग आहे. तर याच्यामध्ये काय की ओंकार हा जो शब्द आहे, तर ओंकाराचा एवढं ध्यान करायचं की त्या ठिकाणी परावाणीमध्ये त्याचा सारखा नाद सुरू होतो. याला काय म्हणायचं? नाद. त्याच्यानंतर बिंदू. आता काही लोक काय करतात, योग करून तुरीय पदाला आम्ही प्राप्त झालो म्हणजे शेवटची अवस्था. मग ते काय करतात, कुठेतरी त्यांना असा बिंदू दिसतो. मग ते काय आहे की त्या बिंदूच्या याच्यामध्ये एकाग्र राहणं, याला काय म्हणायचं? बिंदू. पुढे काय की कला. आणि मग कला म्हणजे काय, ह्या ज्या आपल्या सप्तभूमिका आहे, सप्तभूमिकेतून परावाणीत जाणे, याचं नाव काय म्हणतात? ते कला. आकार आदी मात्रा परावाणी रूप अंक शब्द का अवयव, याला काय म्हणायचं? कला. चला. निवृत्ती 3. 1 ब्रह्मजची, 2 सहजची, 3 कर्मजची. हे बघा, आता निवृत्त्या 3 प्रकारच्या आहे. ब्रह्मज, पुन्हा सहज आणि कर्मज. ज्ञानाने जी निवृत्ती होती ती कोणती होती? ब्रह्मज निवृत्ती, तादात्म्य निवृत्ती. ब्रह्मज तादात्म्य निवृत्ती. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर कोणती निवृत्ती होती? ब्रह्मज निवृत्ती. आणि आता हे बघा, सहज निवृत्ती. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. अपरोक्ष साक्षात्कारानंतर या जगाची जी निवृत्ती होती कोणती होती? सहज. महाराज काय किती सुंदर लिहिले महाराजांनी. सहज मी आंधळा गा, असं प्रयत्नाने नाही. आणि जण न दिसे तेथे. आता हे आंधळे होते का तुकाराम महाराज? पण महाराज डोळस होते. मी आता या जगाविषयी कसं झालो? सहज. याला कोणती निवृत्ती झाली म्हणायची? जगाची. आणि कर्मचाची म्हणजे सोप्या भाषेत माणूस मरणं ही कर्मच निवृत्ती आहे. कोणती? काय राहिलं त्याचं आता? ते झालं, त्याचे सगळ्या कर्माची निवृत्ती झाली. कोणतं जे जे कर्म असेल त्याची हे करतात ना, कर्म क्रियामान वगैरे, याची काय होती? त्याची निवृत्ती होती. बरं का? कर्मच निवृत्ती म्हणजे काय? पुन्हा दुसरा एक विषय असा आपल्याला करता येईल याच्यामध्ये, ज्ञानाची ब्रह्मज्ञान झाल्यानंतर भ्रमज निवृत्ती. त्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जीवनमुक्त स्थितीमध्ये भोगभोगीत असताना जग दिसत नाहीये, ही कोणती? की सहज निवृत्ती. आणि त्याच्यानंतर त्या ज्ञानाचं प्रारब्ध संपलं, ही कर्मज निवृत्ती. तर याचा अर्थ असा आहे की 3ही ठिकाणी निवृत्ती आहे, तादात्म्य निवृत्ती आहे. म्हणजे जेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होतं तेव्हाही जगाची निवृत्ती असते, सहज निवृत्ती तेव्हाही जगाची निवृत्ती असते, आणि विधेय मुक्तीत तो गेला तेव्हाही जगाची निवृत्ती असते. म्हणून याला काय म्हणायचं? ब्रह्मज निवृत्ती, सहज निवृत्ती आणि कर्मज निवृत्ती. पाप कर्म 3. 1 उत्कृष्ट, 2 मध्यम, 3 सामान्य. अरे वा, काही आणले आधी. उत्कृष्ट याचं विश्लेषण पण नाही त्याने. उत्कृष्ट पाप, मध्यम पाप आणि सामान्य म्हणजे साधारण अगदी खालचं पाप. आता हे आहे जरा तुम्हाला माहिती आहे. आता हे ब्रह्महत्या, सुरापान, हे कोणतं पाप आहे? आता उत्कृष्ट म्हणजे जास्त चांगलं नाही बरं. उत्कृष्ट म्हणजे चांगलं नाही, मोठं पाप. काही मध्यम पाप आणि काही लहान पाप. आपण मागे सांगितलं होतं की बघता ऐशी जाण या अभंगावर चिंतन करताना उत्कृष्ट पामर, मध्यम पामर आणि कनिष्ठ पामर. खरं तसंच असायला, तसंच लावलं आपण. उत्कृष्ट पाप, मध्यम पाप आणि कनिष्ठ पाप. उत्कृष्ट पामर, मध्यम पामर आणि कनिष्ठ पामर. काही पाप करतात पण आपलं कसं करतात बिचारे, जरा सामतं करतात. ते उत्कृष्ट पाप. हे कोणतं आहे? काही मध्यम. त्या पामराचं लक्षण सांगताना आपण केलं होतं की काही उत्तम पामर आहे, गावामध्ये सत्ता असेल ना, त्यांना म्हणा चला ना आता कीर्तनाला. ते म्हणते बाबा आम्ही पापी माणसं, आमच्या कुठे नशिबात आहे, तुम्हाला दिले बाबा भगवंताने सगळं करायला वेळ, तुम्ही करा. चला. नाही नाही नाही, माझं ते कीर्तनाचं जमतच नाही, मला आले की तिथे जमतच नाही.
पण तो काही त्या लोकांना म्हणत नाही तुम्ही जाऊ नका. तो म्हणतो जा बाबा, तुमचे पोरं चांगले होते, तुमच्या पोरावर संस्कार होते. हा कोणता पामर आहे? उत्कृष्ट उत्तम आहे की नाही? पामर आहे की नाही? की आता मांस खाऊन बसला, दारू पिऊन बसला, नको ते पाप करतो. पण काही लोकांना म्हणतो का तो की तुम्ही परमार्थ करू नका, काही करू नका. याला काय म्हणायचं? उत्तम पामर. दारू प्यायला असला तरी पाय पडतो. काय पडतो? हा कोणता आहे? उत्तम. तू काही गाडवा येत नाही. मध्यम काय करतो? काय माऊली, तुम्ही कीर्तनाला निघले, 8:30ची वेळ आहे, महाराज लोक का वेळेवर येतात का? बसा. आणि मग चालल्या राजकारणाच्या गप्पा वाटेवर. बसा बसा बसा. याला थोडा नादात बसला. असं करता करता ते झालं रामकृष्ण हरी सुरू. घेतलं पांडुरंग महाराज निघेला. हा म्हणतो मी निघतो कडे, आता मला जायचं राहतात. नाही जाऊ दे मला. अजून तर लय लांब राहिलं त्यांचं. पांडुरंग महाराजाचं रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, त्याची तुका म्हणीला चाल. पुन्हा पुन्हा महाराज जर वेळ झाला तर पुन्हा दुसरा मग बसत. बसता 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 15 मिनिट फळतात. महाराज येतात. महाराज नवीन गळ्यात घातला की बस महाराज सुरू करतात रामकृष्ण हरी. तुम्ही काय गेले महाराज? महाराजांचं का थोडं राहिला महाराजांचं आता रामकृष्ण हरी. पुन्हा रूपाला महाराज किती भारी चाल म्हणतात काय देव जाणे. त्याच्यानंतर कीर्तनाचा अभंग. बर 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 बसले महाराजाचं कीर्तनाचा अभंग. बसा बसा. महाराजाची काय राहिली? आता ते महाराज 2 येतील, ते चाल म्हणतील. चाल झाल्यानंतर पुन्हा महाराजाचे डोळे लावून महाराजाचं कंबर बांधणं, ते हार, कोणा काही काही कोणी प्रस्तावना. बघा असं करून महाराजांचं व्याख्यान सुरू होतं. हा म्हणतो आता निघतो राहता व्याख्यान सुरू. अर्ध कीर्तन झालं तुम्ही आता आपल्याला तिथं ऐकायला येते. मी गुपचूप बसतो, मी झोपून राहतो, तुम्ही तुमचं ऐका. म्हणजे आपण जायचं नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही. मध्यम पामर आणि कनिष्ठ पामर कोणते की मी सांगितलं सप्ताह कसा होतो होऊच द्यायचा नाही. हे कोणते पामर आहे? कनिष्ठ. चला. पुण्यकर्म 3 1 उत्कृष्ट, 2 मध्यम, 3 सामान्य. हे पुण्यकर्म आहे. ग्रस्त आश्रमामध्ये जे काही आपल्याला कर्म करायचं सांगितलं ते कर्म करणे हे कोणतं पुण्य आहे? सामान्य पुण्य आहे. आता मध्यम कोणतं आहे की आपण काही विशेष ग्रहणाधिकामध्ये जे करतो ते कोणतं आहे की मध्यम आहे. आणि काही असं विशेष पुण्य आहे, उत्कृष्ट पुण्य आहे महाराज, की ज्या पुण्याला काय नाही की तडजोड नाही. आपल्याला माहित आहे की त्या पांडवाच्या यज्ञामध्ये कोण मला काही आठवत नाही, ते शीत खाऊ लागलं तर शुकाचार्य शीत खाऊ लागले, सारखा घंटा वाजत होतो. म्हणजे हे असा महात्मा जेव घालणे याला काय म्हणायचं? उत्कृष्ट पुण्य. तुम्ही एखादा अचानक कोणी सोप्या भाषेत बोलतो, अचानक एखादा कोणी अतिथी आला, अतिथी म्हणजे कोणी भीक मागणार आला, आई बाबा जेवून घे, हे कोणतं पुण्य झालंय? की त्या ठिकाणी महाराज सामान्य पुण्य झालं. पुण्य झालं पण कोणतं झालंय? सामान्य झालं. एखादा चांगला मनुष्य कोणीतरी समजा त्या ठिकाणी एखादा आपल्या घरी काहीतरी कार्य आहे आणि त्या कार्याला एखाद्याला मुद्दाम निमंत्रित करणं हे काय आहे की मध्यम पुण्य. आणि एखादा उच्च दर्जाचा महात्मा आणून भोजन करू घालणं हे कोणतं झालं? उत्कृष्ट. ते फक्त अन्नदानाचं पुण्य सांगितलं नाही. असे प्रत्येक क्षेत्रातलं वेगळे वेगळे काय की पुण्य आहे. प्रपंच 3 1 स्थूल, 2 सूक्ष्म, 3 कारण. हा आता हे स्थूल प्रपंच, सूक्ष्म प्रपंच आणि कारण प्रपंच. आता स्थूल सूक्ष्म कारण दे किंवा हा दिसणारा स्थूल प्रपंच, याला सूक्ष्म प्रपंच हे जे आकाशादी पंचमहाभ होतं त्यावेळेस अपंचीकृत होते, हा कोणता प्रपंच आहे? सूक्ष्म. आणि याला कारण माया, हा कोणता आहे? कारण प्रपंच आहे. प्राणायाम 3 पूरक, कुंभक, रेचक. आता हे माहिती आहे आपल्याला, पूरक, कुंभक आणि रेचक माहिती पडलं बघन दादा? नाही, आत घ्यायचा पूरक, आतच दाबून धरायचा कुंभक आणि बाहेर सोडायचा हा काय आहे की रेचक. प्रारब्ध 3 1 इच्छा, 2 अनिच्छा, 3 परेच्छा. स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा अशा प्रकारचे हे प्रारब्ध आहे. 3 प्रारब्ध कोणाकोणाचे सांगा? देव, संत आणि जीव. सांगा पांडुरंग महाराज, तुमचा अभ्यास आहे. देवाचं कोणतं प्रारब्ध आहे? देवाचं बोला. संताचं स्वेच्छा, बर. हा, जीवाचं अनिच्छा आणि देवाचं परेच्छा. परीक्षा. देवाचं परीक्षा प्रारब्ध कसं काय?
आणि याला रूपावर म्हणजे देवाला आणलं. म्हणजे कोणतं प्रारब्ध आहे? परिच्छेद. संत स्वतःहून आले, आम्ही वैकुंठवासी किंवा येथे उपकारासाठी. हे कोणतं आहे? स्वेच्छा. आणि अनिच्छा जीवाचं. हे घडावं असं वाटतं पण ते घडत नाही, आणि हे घडू नाही वाटतं ते घडल्याशिवाय राहत नाही. हे कोणतं प्रारब्ध आहे? अनिच्छा. ब्रह्म 3, 1 विराट, 2 हिरण्यगर्भ, 3 ईश्वर. अरे हे त्याचे शरीरच सांगितलेले, विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. ते ब्रह्म काही म्हणायचं नाही, पण शबल ब्रह्म, त्याच्यातले कार्य ब्रह्म, कारण ब्रह्म असेल. मिश्र कर्म 3, 1 उत्कृष्ट, 2 मध्यम, 3 सामान्य. आता हे मिश्र कर्मात पुन्हा 3 केले त्यांनी. उत्कृष्ट मिश्र कर्म, मध्यम मिश्र कर्म आणि कनिष्ठ मिश्र कर्म. चला. मूर्ती 3, 1 ब्रह्मा, 2 विष्णू, 3 महेश. ह्या मूर्त्या आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. लक्षणादोष 3, ब्रह्मदेव जरा कनिष्ठ, विष्णू जरा श्रेष्ठ आणि महादेव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. लक्षणादोष 3, 1 अव्याप्ती, 2 अतिव्याप्ती, 3 असंभव. बस हे माहिती आपल्याला. लक्ष्य काही एक देशाच्या ठिकाणी लक्षण ना, एक आहे की अव्याप्ती. एकावर केलेलं लक्षण दुसरेच ठिकाणी जाणे, अलक्ष्याचे ठिकाण, त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. आणि लक्ष्याच ठिकाणी लक्षण जातच नाही, याला काय म्हणायचं? असंभव. लोक 3, 1 स्वर्ग, 2 मृत्यू, 3 पाताळ. हा, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. वादादी 3, 1 वाद, 2 जल्प, 3 वितंड. वाद, जल्पवाद आणि वितंडवाद. हे बघा, गुरु शिष्यामध्ये इथे जे शंका आणि शंकेचं निरसन, हा जो वाद आहे याला कोणता वाद म्हणायचं? संवाद. खरं त्याचं नाव काय आहे? गुरु शिष्याच्या संवादाला वाद म्हणा. काय म्हणायचं खरं? गुरु शिष्याच्या संवादाला काय म्हणायचं? वाद. हा, करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद, याला काय म्हणायचं? वाद. याला वाद म्हणायचं. वारे पांडुरंग मान चांगलं चाललं रे पांडुरंग. करू आवडीने वाद. काय अभंग होतो बाबा? स्वामीचे हे देणे. करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद. हा आहे. आणि पुन्हा आपण चर्चा करतो, हा काय की वादच आहे. तुम्ही आम्ही चर्चा करणार. आता वितंडवाद, जल्पवाद. हा, युक्ती प्रमाण कुशल पंडितांचा परमत खंडन स्वमत मंडन, याला काय म्हणायचं? जल्पवाद. जल्पवाद कशाला म्हणायचं? युक्ती प्रमाण हे सगळं घेऊन दुसऱ्याचं मत खंडित करून आपलं मन मंडित करणे, मांडणं, याला काय म्हणायचं? जल्पवाद. आणि म्हणजे प्रमाणरहित नुसता वाद नाही, मारामारी. हा काय? वितंडवाद. आमच्याकडे काही माणसं होते तसे, बवंदार नाही, मारामारी व्हायची. अरे बाबा, तुम्ही मारामारी का करता? नाही जमलं तुमचं हे एकमेकाचं मन तर राहू द्या ना. नाही रे, पण असं होऊ शकत नाही. मारता का त्या माणसाला? नाही, मग मारायचं. हे वितंडवाद. विधी वाक्य 3, 1 अपूर्व, 2 नियम, 3 परिसंख्या. हे बघा, अपूर्व विधी वाक्य. विधी वाक्य किती प्रकारचे? 3. विधी म्हणजे वैदिक वाक्य. अलौकिक क्रियाचं विधेयक वाक्य, की ज्या क्रिया अलौकिक आहे, सामान्य नाही, अतिशय अलौकिक क्रिया, आणि त्या अलौकिक क्रियाच्या विषयी जे किती वाक्य आहे विधायक, म्हणजे चांगलं जे वाक्य, त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? अपूर्व विधी वाक्य. अलौकिक म्हणजे लौकिक नाही, असं घडू शकत नाही, त्याला काय म्हणायचं? अपूर्व विधी वाक्य. हे बघा, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. हे कोणतं वाक्य आहे? अपूर्व विधी वाक्य आहे. हे काही साधं नाही आहे. तुम्हाला या वाक्यापासून जे फल मिळतंय ते साधं आहे का? तरी अवधान ऐकले त्याचे. अवधान म्हणजे लक्षपूर्वक ऐकायचं. काय करायचं? लक्षपूर्वक ऐकायचं. मग सर्व सुखाचे पात्र व्हायचे, म्हणजे तुम्ही ब्रह्म साक्षात्कारापर्यंत जाऊ शकता. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? अपूर्व विधी आहे. हा विधी कोणता आहे? अपूर्व. साधा विधी नाही. कोणता विधी? असा कोणता विधी तुमच्या जगातला सांगा बरं तुम्ही, की ज्या विधीनं
तुम्ही ब्रह्म साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकता. असा कोणता विधी सांगा तुम्ही? अहो असा एकच विधी आहे, फक्त श्रवण. महाराज सांगतात काय, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र विधी प्रति. नियमविधी वाक्य. आता नियमविधी वाक्य म्हणजे काय की अमुक अमुक केल्याने पाप होतं आणि अमुक अमुक केल्याने पाप होत नाही, किंवा अमुक अमुक पाप झाला असता या पापाच्या दोषाच्या निवृत्तीसाठी अमुक अमुक करावं म्हणजे त्याच्या दोषाची निवृत्ती होते. याला कोणतं वाक्य म्हणायचं? आणि परिसंख्या विधी वाक्य. त्याच्यात 2 प्रकार आहे. कोणता की जेव्हा 2 प्रकारचे पक्ष आहे, एक गोष्ट एक सिद्धांताविषयी एक असं म्हणतो आणि एक तसं म्हणतो. काय म्हणतो? एक म्हणतो की हे सत्य आहे, दुसरा म्हणतो हे खोटं आहे. एक म्हणतो हे खरं आहे आणि एक दुसरं काय म्हणतो की खोटं आहे. तर एकाचा निषेध करायचा आणि दुसऱ्याचा त्या ठिकाणी महाराज त्याला विधी वाक्य देऊन त्याची त्या ठिकाणी पुष्टता करणे, याला काय म्हणायचं? परिसंख्या विधी. हा एक भाग आहे. आणि दुसरा एक आहे की हळूहळू हळूहळू त्याला एका विशिष्ट क्षेत्रापर्यंत नेऊन पोहोचणे, याला काय म्हणायचं? परिसंख्या विधी. एकाचा निराश करायचा. आता हे बघा, कधी कधी काय असतं सांगू का, गुरुजी सांगायचे की तुम्ही देहाला आत्मा मानल्यापेक्षा जीवाला आत्मा माना. जीवाला काय आत्मा मानायचं? जीव आत्मा आहे का? नाही, जीव आत्मा नाहीये. पण मग त्याला अगोदर तुम्हाला मी देह आहे असं जर वाटत असेल तर मी जीव आहे असं वाटू द्या ना. कारण जीव कसा मागं होता, आता आहे, पुढे राहणार आहे. मग आता जीवाला जीव तुम्ही आहे की नाही, मग त्याला सांगायचं जीव म्हणजे काय? अंतःकरणामध्ये आत्म्याचा पडलेला आभास. मग तो कोण आहे? आत्मा आहे. हा सुद्धा काय आहे की परिसंख्या विधीच आहे. परिसंख्या विधी दृष्टांत माहिती तुम्हाला सांगितलेलं, ते चातुर्मासाला केलं होतं. आणि 2 महिन्यानंतर काही गावातले लोक तिकडे घरी गेले आणि विचारलं का हो कसं काय आमच्या घरचं कसं काय चालू आहे, कसं काय सुरू आहे? काही नाही म्हणे. काय झालं म्हणे? मग पहिलं काय मेलं म्हणे? कुत्रं मेलं. काय मेला म्हणे? कुत्रा मेला म्हणे. बुवा कुत्रा कसा काय मेला? अरे ते कुत्र्याची जात म्हणजे त्याला ते हाड खायची सवय, त्यानं तुमच्या घोडीचं हाड खायला म्हणजे घोडी मिली काय माहिती? घोडी दिलेली लागली घोडी. आता घोडी मिली, घोडी कसं काय मिली म्हणे बाबा? आता कसं राहतं म्हणे त्या घोडीला काय खाणं कमी असं झालं पण त्याला म्हणजे हात वगैरे फिरला तर घोडीला जर बरं वाटतं. त्या घोडीची काळजी घेणार म्हातारच नाही. म्हातार मेलं काय माझं? म्हातारा कशात मेलं म्हणे बुवा? म्हातारा कशात मेला? आता म्हातारा काय म्हणे बुवा की कशात मेलो? म्हातारी सरले मोठं रचलं होतं म्हणे येण्यासारखं. नाही, तसं नाही. ते म्हातारं जे मेलं पा तर सुनाची त्यानं काय केली की धास्ती खाल्ली. नाही, म्हातारं काय, हा म्हातारं कशाने म्हणलं की म्हाताऱ्याचं तुम्हाला माहिती म्हणे तुमच्यापेक्षा तुमच्या नातवात जास्त जीव होता म्हणे. नातू मेला काय म्हणे? हो काय झालं म्हणे? नातू मेला म्हणे. आता चाललं ना हळूहळू. नातू कशाने मला? आता त्याला पाजायला त्याला काय दूधच नाही म्हणे. मग नातू नाही म्हणणार तर काय म्हणे? त्याची सून मेली काय म्हणजे बाई हे बायको मेली काय म्हणे? नातू म्हणजे पोरग बरं का. मग नातू मेला म्हणजे याचं पोरगच मेलं. म्हाताऱ्याचं नातू मेलं याचं पोरग मेलं असं होतं ते. मग आता सून मेली म्हणजे याची कोण म्हणजे बायको मेली. हा बायको मेली. बायको मेली काय म्हणे? हो. मग बायको कशाने मेली? आता तिला लय लोकांनी सांगितलं म्हणे आता वाडा जाळाला तर जळू दे म्हणे पण तू उडी राखू नको म्हणजे वाडा म्हणे राख. असं हळूहळू हळू नाक मला फार सुंदर सांगायचं. हळूहळू हा काय झाला की म्हणजे हे वैराग्यासाठी परिसंख्या विधी आणि परमार्थासाठी कोणता परिसंख्या विधी आहे? असोनी संसारी जीवडे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सत. मग पुढे त्याला सांगायचं त्रिगुण आसार निर्गुण आहे सार. मग असं करता करता शेवटी सांगायचं लटिका व्यवहार सर्व. हा कोणता झाला? परिसंख्या विधी. चला वेदाची कांडे 3. एक हा विषय उद्या बघू. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका